जालन्यामध्ये भाजप युतीसाठी सकारात्मक असून बैठकांमध्ये मित्रपक्षांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि पुढच्या 2 दिवसात युती संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी माहिती भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पक्ष युतीसाठी सकारात्मक आहे। गेले 2 दिवस भारतीय जनता पार्टी अंतर्गत बैठका झाल्या। मी स्वतः बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, आज संतोष दानवे, भास्कर आबा यांनी या जालना शहरात जे वार्ड आहेत त्या वार्डामध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीनंतर एक आमचं रेकॉर्ड तयार केलं की मित्रपक्षाशी बसताना कोणत्या प्रकारचे वार्ड आपण मागितले पाहिजे, कोणते वार्ड निवडून येऊ शकतात, अशा प्रकारचं अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या रचना आम्ही अगोदर करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही युतीसाठी बसायला तयार आहे। लातूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना या संदर्भातलं मार्गदर्शन केलेलं आहे। युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे। मी आता असं आलो ते कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला। कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत, त्यांचं मॉरल बूस्टिंग करण्यासाठी मी आलेलो आहे। इथले स्थानिक कमिटी जी आहे ती स्थानिक कमिटी निर्णय घेणार आहे की कोणाबरोबर समझोता करायचा नाही आणि तेच जाहीर करतील त्याच्या। निष्ठावंतांना डावललं जात नाहीये असं भाजपचे आमदार संजय केणेकर म्हणतात। निष्ठावंतांना डावललं जात असल्याची माहिती चुकीची आहे। पक्षप्रवेश केल्यावर उमेदवारीची अपेक्षा करू नये, तिकिटाची अपेक्षा करणाऱ्यांनी जुन्या पक्षात परत जावं अशी स्पष्टोक्ती भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा कर्मठ कार्यकर्ता डोक्यासमोर ठेवून, समर्पित कार्यकर्ता डोळ्यासमोर ठेवून, खऱ्या अर्थानं निष्ठावंत कार्यकर्ता याची भूमिका लक्षात घेऊन आम्ही जी महायुती करायला जातोय, निश्चितपणे प्राबल्य असणारी कार्यकर्त्याला प्राधान्याने स्थान देणार आहे आणि त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका दाखवलेली आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ही जनमानसाच्या पर्यंत पोहोचलेली असल्यामुळे प्रत्येक माणूस भारतीय जनता पार्टीवर विश्वासार्हता दाखवतोय। निश्चितपणे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष काम केलं या पक्षामध्ये त्या त्या कार्यकर्त्याचा प्राधान्याने सन्मान आणि मग इतरांचा सन्मान। यानंतरची बातमी चंद्रपूरमधली आहे। आमदार किशोर जोरगेवार यांना मोठा धक्का बसलेला असून त्यांना निवडणूक प्रमुख पदावरून आता हटवलं गेलेलं आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं हा एक मोठा निर्णय घेतलाय। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना थेट निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्या जागी माजी खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे। आपल्या माध्यमातून मला कळलेलं आहे की निवडणूक प्रमुख माझ्या ठिकाणी माननीय श्री अजितजी संचेती यांची नियुक्ती केलेली आहे। परंतु साधारणतः निवडणूक प्रमुख हा तिथला स्थानिक नेता असतो, प्रभारी आणि निरीक्षक हे बाहेरचे असतात। आता त्याच्यातला शब्दाचा घोळा आहे, नेमकं काय मला सुद्धा कळू द्या आणि ते झाल्यानंतर मग मी तुम्हाला अधिक सांगू शकेल। जे मला कळलेलं आहे हेच आहे किंवा माध्यमांच्या माध्यमातून निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती अजयजी संचेती यांची केलेली आहे। आज ही निवडणुकीच्या संदर्भातली एक बैठक आहे। आता त्याच्यामध्ये काय काय विषय चर्चेला येतात, जी प्रक्रिया आजपर्यंत पार पाडल्या गेलेली आहे ती प्रक्रियाची माहिती तिथे दिल्या जाईल, पुढे काय करायचं याच्या सूचना स्पष्टता त्या ठिकाणी येईल। म्हणून आज काही मतदार म्हणजे जे आपले उमेदवार आहे त्याच्या निवडीची प्रक्रिया आहे असं काही त्यामध्ये नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।